गजर आहे. कोकण म्हणजे जणू देवाचा स्वर्गच नाही का, कारण कोकण ही परशुरामाची भूमी. म्हणून म्हणतोय येवा येवा कोकण आपलोच असा. कोकणचा निसर्ग सर्वांना भावतो, कोकणचा निसर्ग सर्वांना भावतो. कोकणात येवा मी गर्वानं सांगतो. कोकणचा निसर्ग सर्वांना भावतो. कोकणात येवा मी गर्वानं सांगतो. देवाचा स्वर्ग वर्णू कसा, वर्णू कसा रे वर्णू कसा. परशुरामानं निर्माण केलाय कसा, येवा येवा हो कोकण आपलोच असा. परशुरामानं निर्माण केलाय कसा, येवा येवा हो कोकण आपलोच असा. परशुरामानं निर्माण केलाय कसा, येवा येवा हो कोकण आपलोच असा. कोकणचा निसर्ग सर्वांना भावतो. कोकणचा निसर्ग सर्वांना भावतो. कोकणात येवा मी गर्वानं सांगतो. कोकणचा निसर्ग सर्वांना भावतो. कोकणात येवा मी गर्वानं सांगतो. देवाचा स्वर्ग वर्णू कसा, वर्णू कसा रे वर्णू कसा. परशुरामानं निर्माण केलाय कसा, येवा येवा हो कोकण आपलोच असा. परशुरामानं निर्माण केलाय कसा, येवा येवा हो कोकण आपलोच असा. परशुरामानं निर्माण केलाय कसा, येवा येवा हो कोकण आपलोच असा. परशुरामाने आदेश दिला समुद्राला मागे हटण्याचा. परशुरामाने आदेश दिला समुद्राला मागे हटण्याचा. देवभूमीचा मान मिळाला उदय झाला कोकणचा. देवभूमीचा मान मिळाला उदय झाला कोकणचा. बघा, पौराणिक कथेनुसार कोकण प्रदेशाची निर्मिती श्री विष्णूचा 6वा अवतार असलेल्या परशुरामाने केली. परशुरामाने 21 वेळा पृथ्वी निशस्त्र केल्यावर जिंकलेली सर्व भूमी ऋषी कश्यपांना दान केली आणि स्वतः परशुराम दक्षिण पर्वतावर निघून गेले. परशुरामाने स्वतःच्या वास्तव्यासाठी नवीन भूमी तयार करण्याचा निश्चय केला आणि त्याचप्रमाणे सिंधू सागराला मागे हटण्याचा आदेश दिला. सागराने परशुरामाच्या बाणाच्या टप्प्यापर्यंत मागे हटण्याचं मान्य केलं आणि त्याचप्रमाणे परशुरामाने सह्याद्रीवरून शरसंधान केले व कोकणची भूमी निर्माण झाली. म्हणून म्हणतो परशुरामाने आदेश दिला समुद्राला मागे हटण्याचा. परशुरामाने आदेश दिला समुद्राला मागे हटण्याचा. देवभूमीचा मान मिळाला उदय झाला कोकणचा. देवभूमीचा मान मिळाला उदय झाला कोकणचा. परशुरामाने वास्तव्य स्थान, परशुरामाने वास्तव्य स्थान कश्यप ऋषींना दिलं ते दान. कश्यप ऋषीनं दिलं ते दान. कश्यप ऋषीनं दिलं ते दान. पुराण कथा ही विसरू कसा, विसरू कसा रे विसरू कसा. परशुरामाने निर्माण केलाय कसा, येवा येवा हो कोकण आपलोच असा. परशुरामाने निर्माण केलाय कसा, येवा येवा हो कोकण आपलोच असा. परशुरामाने निर्माण केलाय कसा, येवा येवा हो कोकण आपलोच असा. कोकणचा निसर्ग सर्वांना भावतो. कोकणचा निसर्ग सर्वांना भावतो. कोकणात येवा मी गर्वानं सांगतो. कोकणचा निसर्ग सर्वांना भावतो. कोकणात
कसा वर्णू कसा रे वर्णू कसा परशुरामानं निर्माण केलाय कसा यवा यवा हो कोकण आपलो तसा परशुरामानं निर्माण केलाय कसा यवा यवा हो कोकण आपलो तसा परशुरामानं निर्माण केलाय कसा यवा यवा हो कोकण आपलो तसा डोंगर दऱ्यातला निसर्ग हिरवा आवडत्या जाणत्या राजाचा डोंगर दऱ्यातला निसर्ग हिरवा आवडत्या जाणत्या राजाचा विजयदुर्ग सिंधुदुर्ग रायगड किल्ला मानाचा विजयदुर्ग सिंधुदुर्ग रायगड किल्ला मानाचा हा डोंगर दऱ्यातला आपला हा हिरवागार निसर्ग कोणाला नाही भावणार नाही का म्हणून तर आपल्या हिंदूंचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज आपल्या कोकणाच्या प्रेमात पडले. त्यांनी आपल्या या कोकण भूमीमध्ये सिंधुदुर्ग विजयदुर्ग मालवण रायगड अशा या मानाच्या किल्ल्याची बांधणी केली आणि त्यांच्या या पवित्र पदस्पर्शाने आपला हा कोकण पवित्र झाला. म्हणून म्हणतो विजयदुर्ग सिंधुदुर्ग रायगड किल्ला मानाचा विजयदुर्ग सिंधुदुर्ग रायगड किल्ला मानाचा राजधानीचा कोकणाला मान हो राजधानीचा कोकणाला मान शिवस्पर्शाने पुण्य पावन शिवस्पर्शाने पुण्य पावन शिवस्पर्शाने पुण्य पावन इतिहासाला या विसरू कसा रे विसरू कसा परशुरामानं निर्माण केलाय कसा येवा येवा हो कोकण आपलो तसा परशुरामानं निर्माण केलाय कसा येवा येवा हो कोकण आपलो तसा परशुरामानं निर्माण केलाय कसा येवा येवा हो कोकण आपलो तसा कोकणचा निसर्ग सर्वांना भावतो कोकणचा निसर्ग सर्वांना भावतो कोकणात येवा मी गर्वानं सांगतो कोकणचा निसर्ग सर्वांना भावतो कोकणात येवा मी गर्वानं सांगतो देवाचा स्वर्ग वर्णू कसा रे वर्णू कसा परशुरामानं निर्माण केलाय कसा यवा यवा हो कोकण आपलो तसा परशुरामानं निर्माण केलाय कसा यवा यवा हो कोकण आपलो तसा परशुरामानं निर्माण केलाय कसा यवा यवा हो कोकण आपलो तसा फणस काजू नारळ रतांबा हापूस आंबा कोकणचा फणस काजू नारळ तांबा हापूस आंबा कोकणचा खनिज साठा दगड जांभा प्रदेश म्हावरा मासळीचा खनिज साठा दगड जांभा प्रदेश म्हावरा मासळीचा हो हापूस आंबो फणस काजी कर्दा म्हटल्यो काय आपल्या तोंडाक पाणी सुटाकच वया अहो म्हणून तर तेका कोकणचो मेवो म्हणतत आणि म्हावरा म्हटला की सगळ्यात आवडीचो मालवणचो खारो बांगडो. बघा मंडळी आता तुमच्या पण तोंडाक पाणी सुटला असाच होय ना या बुवाच्या तोंडाक पण पाणी सुटला असाच कारण तसो तो एक नंबरचो हवरो हा. एकदा असाच झाला होता त्याच्या बाजूक एक म्हातारी आहे तिच्यावर लय असो जीव एकदा तिका घेऊन पिक्चरला गेलो होतो तशी ती म्हातारी लय फॅशनेबल आणि त्या म्हातारीन काय केला हो त्या पिक्चराक जाऊच्या आधी कोल्ड्रिंकची बाटली आणि काय तर पॉपकॉर्न घेऊन दोघाव जण पिक्चरला जाऊन बसली आणि काय झाला पिक्चर बघता बघता ती म्हातारी काय करायची 5-5 मिनिटांनी ती कोल्ड्रिंकची बाटली तोंडाक लावायची आणि ह्यो गुलाम काय करायचो नुसतं तिच्या तोंडारी बघत असायचो
म्हणजे ती म्हातारी अशी हळूहळू कोल्ड्रिंक पिताना तिच्या तोंडाकडे नुसतो औंडे गोटीत बसायचो. ह्यांना बघून बघून घेतला आणि काय केला ना का राग इलो आणि राग इल्याबरोबर ह्याना त्या म्हातारीच्या हातातली कोल्ड्रिंकची बाटली खेचून घेतला आणि ती तोंडाक लावला आणि गटागटा सगळी पिऊन टाकला. पिऊन टाकल्याबरोबर तो म्हातारेक म्हणता, गे म्हातारे बघलं कोल्ड्रिंक ह्या असा पिऊचा असता. त्याबरोबर पटकन म्हातारे म्हणता, बाबी अरे तुका कोणी सांगला की मी कोल्ड्रिंक पित होतोय? अरे मी पान खाऊन त्याच्या थुकीत होतो. हा कसा मंडळी तसो यो माका बऱ्याच दिवसां जोडी एक भेटलेलो हा. कसा तंटा नाही तर घंटा नाही, वाद नाही तर डबलवारीक मजा नाही. म्हणूनच सांगतोय आता पेटवूनच याचो धूर आणि वाज काढतो. फणस काजू नारळ तांबा हापूस आंबा कोकणचा, फणस काजू नारळ तांबा हापूस आंबा कोकणचा, खनिज साठा दगड जांभा प्रदेश म्हावरा मासळीचा, खनिज साठा दगड जांभा प्रदेश म्हावरा मासळीचा, खाद्य संस्कृती आमची महान, खाद्य संस्कृती आमची महान, वनौषधीत अव्वल स्थान, वनौषधीत अव्वल स्थान, वनौषधीत अव्वल स्थान, लाल मातीला या विसरू कसा, विसरू कसा रे विसरू कसा. परशुरामान निर्माण केलाय कसा, येवा येवा हो कोकण आपलो तसा. परशुरामान निर्माण केलाय कसा, येवा येवा हो कोकण आपलो तसा. परशुरामान निर्माण केलाय कसा, येवा येवा हो कोकण आपलो तसा. कोकणचा निसर्ग सर्वांना भावतो, कोकणचा निसर्ग सर्वांना भावतो. कोकणात येवा मी गर्वानं सांगतो, कोकणचा निसर्ग सर्वांना भावतो. कोकणात येवा मी गर्वानं सांगतो. देवाचा स्वर्ग वर्णू कसा, वर्णू कसा रे वर्णू कसा. परशुरामानं निर्माण केलाय कसा, येवा येवा हो कोकण आपलो तसा. परशुरामानं निर्माण केलाय कसा, येवा येवा हो कोकण आपलो तसा. परशुरामानं निर्माण केलाय कसा, येवा येवा हो कोकण आपलो तसा. भराडी कुणकेश्वर जत्रेला उच्चांक होतो गर्दीचा, भराडी कुणकेश्वर जत्रेला उच्चांक होतो गर्दीचा. उत्साह वाढतो चतुर्थीला शिमगा मोठा गमतीचा, उत्साह वाढतो चतुर्थीला शिमगा मोठा गमतीचा. हो आई भराडी देवीची आणि श्री कुणकेश्वराची जत्रा ही आपल्या कोकणची शान आणि आपल्या कोकणचा सगळ्यात आवडतो सण म्हणजे गणेश चतुर्थी. सगळे चाकरमानी झाडून गावात जातात आणि आपल्या लाडक्या बाप्पाची सेवा करतात. बुवा एक प्रश्न आहे तो नीट लक्ष ठेवून ऐक. संगीताची निर्मिती कशी झाली? काय संगीत कलेची निर्मिती कशी झाली? नाहीतर भलताच काहीतरी सांगशील. भराडी कुणकेश्वर जत्रेला उच्चांक होतो गर्दीचा, भराडी कुणकेश्वर जत्रेला उच्चांक होतो गर्दीचा. उत्साह वाढतो चतुर्थीला शिमगा मोठा गमतीचा, उत्साह वाढतो चतुर्थीला शिमगा मोठा गमतीचा. साखळी नृत्य कीर्तन भजन, साखळी नृत्य कीर्तन भजन दशावताराने वाढवली शान, दशावतारानं वाढवली शान, दशावतारानं वाढवली शान. हे पाणकुटी मालवणी विसरू कसा, विसरू कसा रे विसरू कसा. परशुरामान परशुरामान निर्माण केलाय कसा, येवा येवा हो कोकण आपलं तसा. परशुरामान निर्माण केलाय कसा, येवा येवा हो कोकण आपलं तसा. परशुरामान निर्माण केलाय कसा, येवा येवा हो कोकण आपलं तसा. कोकणचा निसर्ग सर्वांना भावतो, कोकणचा निसर्ग
निसर्ग सर्वांना भावतो कोकणात येवा मी गर्वानं सांगतो कोकणचा निसर्ग सर्वांना भावतो कोकणात येवा मी गर्वानं सांगतो देवाचा स्वर्ग वर्णू कसा अरे वर्णू कसा परशुरामानं निर्माण केलाय कसा येवा येवा हो कोकण आपलो तसा परशुरामानं निर्माण केलाय कसा येवा येवा हो कोकण आपलो तसा परशुरामानं निर्माण केलाय कसा येवा येवा हो कोकण आपलो तसा कोकणचा निसर्ग सर्वांना भावतो कोकणचा निसर्ग सर्वांना भावतो कोकणात येवा मी गर्वानं सांगतो कोकणचा निसर्ग सर्वांना भावतो कोकणात येवा मी गर्वानं सांगतो देवाचा स्वर्ग वर्णू कसा रे वर्णू कसा परशुरामानं निर्माण केलाय कसा यवा यवा हो कोकण आपला तसा परशुरामानं निर्माण केलाय कसा यवा यवा हो कोकण आपलो तसा परशुरामानं निर्माण केलाय कसा यवा यवा हो कोकण आपलो तसा कोकणातली माती भारी कोकणातली माणसं भारी त्या माईला सगळा कोकणच भारी येवा येवा कोकण आपलंच असतं कोकण आपलो तसा